नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की मालिनी काकूंची घरामध्ये सत्यनारायण घालण्याची एक इच्छा असते। घरात सगळं काही छान सुरू आहे, ते असंच राहावं म्हणून सत्यनारायण घालावं असं त्यांना वाटत असतं। विक्रम काका सांगतात, जर तुझी इच्छा आहे ना मालिनी, तर मग घाल तू सत्यनारायण। आता मालिनी काकू ही गोष्ट काव्याला सांगतात। आता पार्थ बरोबर पूजेला बसायला मिळणार, त्यामुळे काव्य लगेचच तयार होते। तिला वाटतं की एकत्र पूजा केल्यानंतर तरी किमान पार्थच्या मनातला माझ्याबद्दलचा राग आहे तो कमी होईल आणि त्यांना जो त्रास झालाय तो सुद्धा कमी होईल। गेल्या वेळेस मी जो काही पूजेत गोंधळ घातलाय त्यानंतर पार्थना वाईट वाटलं होतं। तर आता इथे हीच गोष्ट मालिनी काकू नंदिनीला सांगतात। यावेळेस नंदिनी पूजेला कमी उत्साही असते, कारण तिने जीवाला अगोदरच डिवोर्स पेपर्स दिलेले आहेत। पण आता मालिनी काकूंनी सांगितलेलं असतं, त्यामुळे नंदिनी काही त्यांना नाही म्हणू शकत नसते। ती म्हणते, आई तुमची इच्छा आहे तर करू आपण पूजा, पण मला वाटत होतं की आता खरोखर पूजा करण्याची वगैरे गरज नाही आहे। मालिनी काकू तिला सांगतात, मला वाटतंय खरंच मनापासून तर करूया ना आपण पूजा। आणि तसंही आपल्या घरामध्ये पूजा, वास्तुशांती या सगळ्या गोष्टी होतच असतात। बरेच दिवसात आपल्या घरात पूजापाठ काही झालेला नाही आहे, त्याच बहाण्याने पूजा होऊन जाईल आणि घरातलं वातावरणही प्रसन्न होऊन जाईल। जीवावरती एवढं मोठं संकट येऊन गेलं आणि त्यातून माझा मुलगा बचावला गेलाय, मग त्याच्यासाठी मला पूजा घालायची इच्छा होतीच। तर आता निमित्त मात्रही चांगलं आहे। हळूहळू काव्यसुद्धा आता रुळावर आली आहे, तिचा सुद्धा संसार सुरळीत सुरू होतोय। पार्थ आणि काव्याचं एकत्र नातं चालू होतंय आणि तुझं आणि जीवाचं सुद्धा सगळं व्यवस्थित सुरू झालंय। जीवासुद्धा आता पूर्वीपेक्षा जास्त एफर्ट्स तुमच्या नात्यावर घेतोय, म्हणून खरं तर मला हे सगळं करायचंय। आता नंदिनी मनात म्हणत असते, जीवा काय एफर्ट्स घेत आहेत आई, हे जर खरं तुम्हाला कळलं ना तर तुम्ही पूजाच काय पुन्हा कधी आमच्याशी बोलणार देखील नाही। त्यावर मालिनी काकू नंदिनीला विचारतात, नंदिनी काय झालं? त्यावर नंदिनी म्हणते, काही नाही आई। त्यानंतर मालिनी काकू नंदिनीला सांगून ठेवतात, नंदिनी साठे गुरुजींनी सांगितलंय उद्या कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन यापैकी कोणतंही काम करायचं नाहीये। उद्या तू सुद्धा तिथे कुठेही जाऊ नकोस, जरी तुझं कितीही महत्त्वाचं काम असेल तरी जोवर पूजा होत नाही तोवर नाही। आता मालिनी काकू नंदिनीला सांगतात, कारण आनंद निवासच्या कामामुळे नंदिनीला बऱ्याच वेळा कोर्ट कचेरीमध्ये जावं लागत असतं। नंदिनी म्हणते, ठीक आहे आई, जसं तुम्ही म्हणाल तसंच होईल। आणि मग ही गोष्ट नंदिनी जीवाला देखील सांगते की आईंनी सांगितलंय उद्या कोर्टात वगैरे काही जायचं नाही आहे, त्यामुळे आपल्याला कोर्टात उद्या जाता येणार नाही आपल्या कामासाठी। आपण एक काम करू, आपण दुपारी पूजा झाली की त्यानंतर मग कोर्टात जाऊ। त्यावर आता जीवा म्हणतो, ठीक नंदिनीला चालेल, माझी काहीच हरकत नाही, तू म्हणशील तसं करू आपण, असं सांगतो। त्यानंतर आता पूजा सांगण्यासाठी धर्माधिकारी गुरुजी आलेले असतात। त्याचबरोबर आता साठे गुरुजी देखील आलेले असतात। साठे गुरुजी हे मालिनीच्या माहेरचे गुरुजी असतात, ज्यांचे मालिनीबरोबर खूप चांगले संबंध आहेत अगदी पूर्वीपासून। तर साठे गुरुजी हे कायमच देशमुखांच्या घरी काहीही कार्य असलं की पूजा वगैरे सांगण्यासाठी येत असतात। त्याचबरोबर महत्त्वाचे सल्लेसुद्धा विक्रम काका धर्माधिकारी गुरुजींना विचारूनच घेत असतात। तर आता दोन्ही गुरुजी एकत्र आलेले असतात, पूजा सुरू करायची असं ठरलेलं असतं। काव्य पूजेसाठी एक्सायटेड असते, पण यावेळेस पार्थला मात्र पूजापाठ करण्यात काहीच रस नसतो। तर आता पार्थला रस नसतो हे बघून रम्याला बरं वाटत असतं, पण शेवटी पार्थ काव्याबरोबर पूजेला तर बसणारच आहे, त्यामुळे रम्या जरा नाराज देखील असते। आता काव्या ही धर्माधिकारी गुरुजींची माफी मागते, गुरुजी गेल्या वेळेस मी जे काही बोलले ते माझं चुकलं, मला माफ करा। त्यावर गुरुजी म्हणतात, काही हरकत नाही, तू जे बोलून गेलीस ते क्रोध होता तुझ्या मनात म्हणून बोलून गेलीस। तुझं मन स्वच्छ आहे, नितळ आहे, तुझ्या मनात ज्या गोष्टी आल्या त्या तू बोलून दाखवल्यास, तू मनात साठवून ठेवलं नाहीस, आणि हीच गोष्ट माणसातली सगळ्यात उत्तम असते। त्याबरोबर लगेचच आता विक्रम काका गुरुजींना विचारतात, याचा अर्थ गुरुजी तुमचा आमच्या सुनेवरती राग नाही? मग गुरुजी म्हणतात, नाही, तिने माझी माफी मागितली, तिने स्वतःची चूक कबूल केली, त्यामुळे माझा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा राग नाही। आता आपण पूजेला सुरुवात करायला हरकत नाही, पण पूजा सुरू करण्या अगोदर मला पूजेचं सगळं साहित्य एकदा बघून घ्यायचं आहे। त्याबरोबर लगेचच विक्रम काका म्हणतात की हो, तुम्ही बघून घ्या सगळं साहित्य। आमच्या आजच्या घरातली पूजाची सगळी तयारी ही मालिनीने न करता आमच्या दोन्ही सुनांनी मिळून केलेली आहे। प्रसाद आमच्या थोरल्या सुनेने बनवलेला आहे आणि जसं मालिनी सगळं करते तसंच त्या दोघींनी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे।
त्याबरोबर लगेचच धर्माधिकारी गुरुजी सर्व वस्तुका वगैरे चेक करतात आणि सगळं काही व्यवस्थित आहे असं सांगतात. त्यानंतर आता पूजा करायला पार्थ आणि काव्याला बसायला लावलं जातं. त्याचबरोबर नंदिनी आणि जीवाला सुद्धा बसायला लावतात. आता पार्थ आणि काव्याची पूजा सांगण्यासाठी बसतात धर्माधिकारी गुरुजी, तर जीवा आणि नंदिनीची पूजा सांगण्यासाठी बसलेले असतात साठे गुरुजी. दोन्हीही गुरुजी अगदी व्यवस्थित पूजा सांगत असतात. तर इथे रम्याला मात्र खूपच जास्त राग येत असतो, तिला संताप होत असतो. तिने पार्थला पूजेच्या आदल्या दिवसापर्यंत आदल्या काही तासांपर्यंत मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ती त्याला सतत सांगत असते की पार्थ हे बघ, आता ही पूजा वगैरे करून याला काहीच अर्थ नाहीये, या सगळ्याचा काही उपयोग होणार नाहीये. तू काव्याला डिवोर्स पेपर्सवर सह्या करून दिल्यास, मग आता ही पूजा कोण करतं? ही पूजा विवाहित जोडपी, विवाहित दाम्पत्य करतात. पण तसं आणि असं आता तुम्ही घटस्फोट घेताय, याचा अर्थ तुमचं नातं इथेच संपतंय, किंबहुना तुझ्याकडून ते संपलं सुद्धा आहे. मग आता मला सांग, जर तुमचं नातंच नाहीये तर काव्याबरोबर पूजेला बसण्यात काय अर्थ आहे? तू जे करतोयस ना ते खरोखर चुकीचं आहे पार्थ. त्यावर पार्थ तिचं ऐकत नसतो. मग ती त्याला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा सुद्धा प्रयत्न करते. ती त्याला सांगत असते, तू मामीच्या भावनांबरोबर खेळतोयस. तिला असं वाटतंय की तुझं आणि काव्याचं सगळं चांगलं सुरू झालंय, काव्या एफर्ट्स घेतेय, म्हणून तिला असं वाटतंय की तुमचं दोघांचं रिलेशन हळूहळू का होईना पण वर्क होतंय, आणि म्हणून तुमच्यासाठी ती हे सगळं पूजापाठ करते, तुमच्यासाठी घाट घालते. आणि जर तुम्ही आज या पूजेला बसलात आणि नंतर एकमेकाला डिवोर्स दिलात ना, तर तुमच्यापेक्षाही जास्त त्रास मालिनी मामीला होणार आहे, विक्रम मामाला होणार आहे. त्यामुळे प्लीज पार्थ विचार कर. अरे त्या काव्याला काय करायचंय? ती अशीच फडगळ मुलगी आहे, ती सगळ्यांना तोडून ताडून बोलते, कोणाच्याही मनाचा विचार करत नाही, तिच्या मनाला येईल तशी वागते. पण तू तर सगळ्यांचा विचार करतोस. तू या घरात मोठा आहेस. आजपर्यंत कधीही कोणाला वाईट वाटेल, कोणी दुखावलं जाईल, कोणाला त्रास होईल, या सगळ्या गोष्टींचा तू विचार केलेला आहेस. आणि आज या काव्यामुळे तू सुद्धा हा असा विचित्र वागायला लागणार आहेस का? तू सुद्धा हे अशा धार्मिक कार्यांचा खेळ करणार आहेस का? पण पार्थ रम्याचं काहीच ऐकत नाही. तो रम्याला एवढंच सांगतो की आता मी हे काव्याबरोबर शेवटचं कार्य पार पाडणार आहे आणि ही माझ्या आईची इच्छा आहे, त्यामुळे मी तिला नाकारणार नाही. मी पूजा करणार आहे कारण आईला सांगण्यासाठी माझ्याकडे कोणतंही वेलिड कारण नाही आहे. त्याबरोबर आता इथे रम्याला हे सगळं बघून राग येत असतो. तर धर्माधिकारी गुरुजी सांगतात की आता आचमन करा. त्याबरोबर पार्थ आचमन करतो. साठे गुरुजी जीवाला सांगतात, जीवाही करतो. त्यानंतर आता शंकराच्या पिंडीवरती पाणी वाहायचं असतं. त्याबरोबर आता गुरुजी हे पार्थला सांगतात की आता तुम्ही त्यांच्या हाताला हात लावा. त्याबरोबर आता पार्थ आणि काव्य एकमेकाकडे बघायला लागतात. तर गुरुजी म्हणतात, लावा पटकन हात. मग ते दोघंही एकमेकाकडे बघतात आणि काव्यच पार्थच्या हाताला हात लावते. तर आता साठे गुरुजी सुद्धा नंदिनीला सांगतात, तुम्ही सुद्धा त्यांच्या हाताला हात लावा. मग नंदिनी जीवाच्या हाताला हात लावते. आता गुरुजी सांगतात की आता शंकराच्या पिंडीवरती 3 वेळा पाणी वाहा. 3 वेळा पाणी वाहिलं जातं. त्याच्यानंतर सांगतात आता तुळशीपत्र वाहा, मग बेलपत्र वाहा. सगळं काही तुळशीपत्र, बेलपत्र, जास्वंदाची फुलं वगैरे सगळं काही वाहिलं जातं आणि त्याच्यानंतर पूजा संपन्न होते. साठे गुरुजी त्याचबरोबर धर्माधिकारी गुरुजी पूजा संपन्न झाली, पूजा फळेल असं सांगतात. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू, पार्थ, काव्या, त्याचबरोबर नंदिनी आणि जीवा यांना सगळ्यांनाच सांगतात की आता दोन्ही गुरुजींचे आशीर्वाद घ्या. गुरुजींचे आशीर्वाद घेतले जातात, गुरुजींना दक्षिणा दिली जाते. त्यानंतर आता गुरुजी सांगतात, आता तुम्हाला तुमचं जे काही पुढचं कोर्ट कचेरीचं कार्य असेल, काही दुसरं कार्य असेल तर ते करायला काहीच हरकत नाही. आता साठे गुरुजी हे दुसऱ्यांदा असं म्हटलेले असतात. मालिनी काकूंना कळत नसतं की नेमकं साठे गुरुजींना सांगायचं काय आहे. ती साठे गुरुजींना स्पष्ट करून विचारते, पण साठे गुरुजी तिला काहीच स्पष्ट करून सांगत नाही. त्यानंतर आता नंदिनी विचार करते, पूजा तर केली पण या पूजेला अर्थ मात्र काहीच नाही. शेवटी घटस्फोट घ्यायचा आहे, तो तर निर्णय माझा शेवटपर्यंत ठाम आहे. आणि मग आता नंदिनी ही जीवाला म्हणते, निघूया आपण. जीवा म्हणतो निघूया. मग आता दुपारी सगळ्यांची जेवणं वगैरे आवरल्याच्या नंतर जीवा आणि नंदिनी दोघंही जण घराबाहेर पडतात. आता जीवा स्वतःच्याच कारने नंदिनीला म्हणतो, आपण जाऊया. उगाचच्या उगाच नको बाईक वगैरेवरती जायला. नंदिनी म्हणते, ठीक आहे, जशी तुमची इच्छा. आता कारजवळ जायला ते लोक येतात. तोपर्यंत त्यांना ड्रायव्हर सांगतो की सर, तुमची कार सर्व्हिसिंगला दिली आहे, संध्याकाळपर्यंत मी घेऊन येईन. आता मात्र जीवाकडे बाईकवरून जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. जीवा नंदिनीला म्हणत असतो की आपण उद्या जाऊ हवं तर. मग त्यावर नंदिनी म्हणते, नाही नको, आजचं जे काम आहे ते आजच संपवलेलं बरं. हळूहळू पुढे गोष्ट लांबणीवरती पडते आणि नंतरनं तिला अंतर येतं. त्याबरोबर जीवा म्हणतो, जशी तुझी इच्छा.
आणि मग तो आता बाईक घेतो. दोघं जण बाईकवरती बसतात आणि थेट येतात कोर्टात आल्याच्यानंतर आता वकिलाच्या समोर ते दोघं बसलेले असतात. नंदिनी वकील साहेबांना सांगत असते, नमस्कार, मी नंदिनी देसाई. त्याचबरोबर ती तिच्या वडिलांचीही ओळख सांगते आणि मग पुढे ती सांगत असते, मी आनंद निवासमध्ये सोशल वर्कर म्हणून कामाला आहे. बऱ्याच लोकांना लग्न या अशा बंधनात अडकायचं नसतं आणि बळजबरीने ते अडकले जातात. त्यांना मी मोकळं होण्यासाठी मदत करते आणि तसाच काहीसा प्रकार आमच्या बाबतीत देखील घडला. त्यावर आता ते जे वकील असतात ते नेमकं काय घडलं आहे ते स्पष्टपणे सांगा असं म्हणतात. त्याबरोबर जीवा म्हणतो, मी तुमच्याशी बोलतो म्हणजे सगळं तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. आणि मग जीवा सांगायला लागतो, ॲक्च्युली यांचं लग्न माझ्या मोठ्या भावाबरोबर पार्थबरोबर ठरलं होतं, पण यांना काही कारणास्तव मंडपात पोहोचता आलं नाही. एका नालायक व्यक्तीने यांना किडनॅप केलं. मी त्याच रस्त्याने मुंबईवरून येत होतो. एका मुलीचा आवाज मला गाडीतून येताना ऐकू आला म्हणून मी त्यांचा पाठलाग केल्यानंतर मला कळलं की ह्या त्याच आहेत ज्यांचं आज लग्न आहे. मी त्यांना घेऊन कसंबसं लग्न मंडपापर्यंत पोहोचलो, पण तोपर्यंत माझ्या भावाचं लग्न यांच्या धाकट्या बहिणीबरोबर गावातल्या लोकांनी लावलं होतं, कारण सगळ्यांचा असा भास झाला होता की या लग्नातून पळून गेल्यात. त्यानंतर गावातल्या लोकांनी यांना लग्न करा तरच इथून बाहेर पडता येईल अशी धमकी दिली. गावातली कोणतीही मुलं यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार नव्हती, म्हणून मी यांच्याशी लग्न केलं आणि आमचं लग्न झालं असं सांगतात. त्याबरोबर आता वकील विचारतो, मग आता प्रॉब्लेम काय आहे नेमका, तुम्हाला एकत्र राहायचं नाही आहे का? त्यावर नंदिनी सांगते की नाही, आम्हाला नाही राहायचं एकत्र. त्यावर आता लगेचच पुढे विचारलं जातं की का एकत्र राहायचं नाही आहे, त्याच्यामागे काही ठोस कारण आहे का? त्याबरोबर जीवा म्हणत असतो नाही, तर नंदिनी म्हणते आहे. आता दोघांची उत्तरं वेगवेगळी होतात. वकील म्हणतो, नेमकं खरं कोणाचं? त्यावर नंदिनी म्हणते, मी सांगते. आणि मग ती वकील साहेबांना सांगायला लागते, आमचं लग्न हे बळजबरीने जबरदस्तीने झालेलं आहे, लादलं गेलेलं आहे. त्यामुळे उगाच जे नातं मनातच नाही ते उगाच खेचत ताणत राहण्यात काय अर्थ आहे? त्याच्यापेक्षा सैल सोडलं तर किमान तुटणार नाही. त्याबरोबर वकील म्हणतो, म्हणजे तुमचा निर्णय फिक्स आहे की तुम्हाला दोघांनाही घटस्फोट हवा असेल तर तुम्ही थोडा वेळ घ्या, विचार करा, कारण हा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय आहे. कधीकधी डिवोर्स घेतल्यानंतर जोडप्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जातात. काही लोक सुधारतात, काहींचे आयुष्य चांगल्या मार्गी लागतात, तर काही लोक घटस्फोट घेतल्यानंतर पश्चाताप करत बसतात की आपण हे सगळं कशाला करून घेतलं. आम्ही असेही क्लायंट्स बघितलेत की ज्यांना डिवोर्स घेतल्यानंतर अक्कल येते. त्याच्यामुळे तुमच्यावरही अशी वेळ येऊ नये म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतोय की हवं तर 2-3 दिवस आणखीन घ्या, 1 आठवडा घ्या, व्यवस्थित विचार करा आणि मग पुन्हा या. त्याबरोबर नंदिनी आणि जीवा सांगतात की नाही, आमचा निर्णय फायनल झालेला आहे. जीवा तर खरं तर काही बोलत नसतो. नंदिनी सांगत असते की नाही, आमचा निर्णय झाला आहे, आम्हाला डिवोर्स घ्यायचाच आहे. त्यावर आता वकील जीवाला विचारतो आणि जीवाला फक्त नंदिनीच्या होमध्ये हो करावं लागतं. त्यानंतर आता वकील साहेब सांगतात, ठीक आहे, जर तुमचं ठरवलेलं गेलंच आहे तर मग आता मी काही करू शकत नाही, पण आपल्याला सगळी लीगल प्रोसिजर करावी लागेल आणि प्रोसिजरच्या अकॉर्डिंग आपल्याला जावं लागेल. तुमची तयारी आहे ना? त्याबरोबर नंदिनी म्हणते, हो, सर्व काही अगदी व्यवस्थितच व्हायला हवं. त्याबरोबर लगेचच आता वकील सांगतो की जर तुम्हाला वेगळं व्हायचं आहे तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा असा असेल की तुम्हाला दोघांना 6 महिने एकत्र एकाच छताखाली एका घरात राहावं लागेल. आता ही गोष्ट मात्र नंदिनी आणि जीवा ह्या दोघांनाही टेन्शनसारखी असते. नंदिनीला तर टेन्शन येतं, पण जीवाला खरं तर जरा बरं वाटतं. जीवा म्हणतो, चालेल. नंदिनी म्हणते, दुसरा काही पर्याय नाही आहे का? त्यावर वकील सांगतात की नाही, याला काउन्सिलिंग पिरियड म्हणतात. बऱ्याच वेळा असं होतं की जोडप्यांना आधी वाटतं आपलं पटत नाही आहे, आपल्याला वेगळंच व्हायचं आहे, आपलं सतत भांडण होत असतं, पण नंतर जेव्हा 6 महिने ते एकत्र राहतात, एकमेकाबरोबर जास्त क्वालिटी टाईम स्पेंड करतात, एकमेकाला समजून घेतात, एकमेकाला जाणून घेतात, त्यानंतर त्यांना असं वाटतं की आता आपण वेगळं व्हायला नको. त्यामुळे हा जो निर्णय आहे तो फॅमिली कोर्टचा दरवेळेचा टप्पा असतो. त्याबरोबर आता नंदिनीच्या हातात काहीच पर्याय नसतो. त्यावर आता वकील विचारतो, मग काय आहे ना तयारी? त्याबरोबर मात्र नंदिनी ही होकार देते. तर जीवाला आता आणखीन काही वेळ मिळालेला असतो, जेणेकरून जीवाला आता नंदिनीचं मत बदलता येईल असं त्याला वाटत असतं. पण आता नंदिनीचं मत नक्की जीवा बदलू शकतो का नाही हे पाहणं तर पुढेच ठरणार आहे. तर आता अचानक जीवाच्या फोनवरती एक फोन येतो. जीवा, हा, आम्ही आता निघालो तरी चालेल का असं वकिलांना विचारतो. वकील लगेचच म्हणतात की हो, आता तुम्ही आलात तरी चालेल. जीवा बाहेर येता येता फोनवरती बोलत असतो, हो, मी तुला करतो नंतर, हो ठेव. आणि मग तो फोन ठेवतो. नंदिनी जीवाला विचारते, महत्त्वाचं असेल काही तर बोलून घ्या. त्यावर जीवा सांगतो, नाही, फार काही महत्त्वाचं नाही आहे, नेहमीचंच आहे ते. त्याबरोबर नंदिनी ही
विचार करते की मे बी जीवाला दारू प्यायला जायचं आहे. त्यावर जीवाकडे ती बघत असते. तर जीवा तिला सांगतो, नको काळजी करू, तुला जसं वाटतंय तसं काही करायला जायचं नाही आहे मला. ऑफिसमधून फोन होता, माझं एक प्रोजेक्ट चालू आहे त्याच्या अकॉर्डिंग. त्याबरोबर नंदिनी जीवाला फक्त इतकंच बोलते, मी काहीच नाही बोलले. त्यानंतर आता पुन्हा ते दोघं बाईकवरती बसतात आणि घरी जायला निघालेले असतात. परतीच्या प्रवासाला लागल्याच्या नंतर अचानक जोरजोरात पाऊस यायला लागतो. पहिल्या विजा कडकडत असतात. नंदिनी जीवाला सांगते, थोड्या वेळात पाऊस पडेल असा अंदाज वाटतोय, जरा पटपट चालवा म्हणजे पटकन घरी पोहोचू. जीवा म्हणत असतो, मी जमेल तितक्या फास्टच ड्राईव्ह करतोय. त्याच्यानंतर आता दोघंही जात असतात आणि अचानक शेवटी जे व्हायचं ते होतंच. पाऊस हा पडतोच. आता पाऊस हळूहळू पडत असतो. नंदिनी जीवाला म्हणते, नको थांबायला, आपण जाऊया, आपण पोहोचू मे बी. त्याबरोबर जीवासुद्धा थांबत नाही, तो सुद्धा अजून फास्ट चालवत असतो. पण शेवटी पाऊस जोरजोरात यायला लागतो आणि ते दोघं भिजायला लागतात. नंदिनी जीवाला म्हणते, थांबवूया इथे गाडी, तिथे शेड आहे तिथे थांबू. त्याबरोबर जीवा म्हणतो ठीक आहे. जीवा बाईक थांबवतो. पण पाऊस इतका जोरजोरात पडायला लागलेला असतो की तोपर्यंत जीवा आणि नंदिनी दोघंही पार भिजून गेलेले असतात. आता पटकन धावत जात असताना नंदिनीचा पाय सरकतो आणि नंदिनी खाली पडत असते. पण जीवा तिला पकडतो. आता जीवा तिला पकडतो खरं. नंदिनी जीवाकडे बघते, जीवा नंदिनीकडे बघतो. पाऊस भरपूर पडत असतो. लोक त्यांच्याकडे बघत असतात. दोघंही एकमेकापासून जरा अंतर राखतात आणि शेड जिथे असतो तिथे उभं राहायला जातात. दोघंही एकत्र उभे राहिलेले असतात आणि त्यांना दोघांनाही कोर्टात जो काही प्रकार घडलेला असतो तो सर्व आठवत असतो. नंदिनी विचार करत असते, घरातल्या सगळ्यांना कसं सांगायचं, काय सांगायचं, मालिनी काकू, विक्रम काका ह्यांना काय सांगायचं, आईबाबांना काय सांगायचं. आईबाबांनी एवढा विश्वासाने लग्न लावून दिलं आहे, त्यांना काय वाटेल माझा हा निर्णय ऐकून. पण माझ्याकडे सुद्धा दुसरा पर्याय नव्हता, म्हणूनच मी हा मार्ग निवडला आहे. तर जीवा विचार करत असतो की माझ्यामुळे नंदिनी खूप दुखावली गेली आहे. ती इतकी दुखावली गेली आहे की तिला शेवटी या टप्प्यापर्यंत पोहोचावं लागलं आहे की ज्या मुलीचा नात्यावर, प्रेमावर, संसारावर इतका विश्वास होता, तिला आज माझ्यामुळे स्वतःहून डिवोर्स पेपर सह्या करायची वेळ आली आहे. काहीही करून मला ह्या 6 महिन्यामध्ये नंदिनीचं मन जिंकायचं आहे आणि नंदिनीला डिवोर्स घेऊ द्यायचा नाही आहे. थोडक्यात काय, तर जीवाला डिवोर्स नको आहे आणि नंदिनीला डिवोर्स तिला पण नकोच आहे. पण आता जीवाला मोकळं करायचं आहे, त्यामुळे ती आपली डिवोर्स हवा असं करते. आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरेल की नक्की नंदिनी आणि जीवा डिवोर्स घेत आहेत की त्यांना सत्यनारायणाची पूजा फळते. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.